नमस्कार, जय शिवराय, जय श्रीराम सगळ्यांना. आज आपण बनवूया झणझणीत असं शिंपल्यांचं सार. आम्ही ह्याला तसरे म्हणतो. तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय आणि तुमच्याकडे काय म्हणता ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हे भाकरीबरोबर भाताबरोबर खूप छान लागतं. नक्की करून बघा. एका वाटीचं खोबरं आणि 2 कांदे मीडियम साईजचे बारीक करून ते आपल्याला असे भाजून घ्यायचेत वाटपासाठी. मग जे आणलेले तसरे आहेत, शिंपल्या आहेत, ते आपल्याला 3 वेळा चांगल्या पाण्यातनं धुवून घ्यायचे आहे. हे तिसऱ्यांदा धुते मी, ते पाणी टाकून द्यायचं. याच्यामध्ये वाळू असते, माती असते, त्यामुळे ती गेली पाहिजे. त्यानंतर बारीक साईडच्या बाजूने हे सोलून घ्यायचे. तसे सुरीची धार त्याच्यामध्ये टाकून आणि मांसाची शिंपली वेगळी करायची, मांस काढून, आणि रिकामी असलेली आपल्याला टाकून द्यायची. असे मी सगळ्या शिंपल्या साफ करून घेतलेल्या आहेत. आणि बघा कसं मी व्यवस्थित ते काढून घेते. असं काढून घ्यायचं आहे. आणि ह्याचा काठ जो आहे तो आपल्याला टाकायचा नाही. त्या काठामध्ये खूप चव असते, त्यामुळे त्याला जे पाणी सुटतं व्हाईट कलरचं ते आपल्याला पाहिजे, ते ठेवायचं आहे आपल्याला. ते टाकायचं नाही आहे, ते आपल्याला रश्श्यामध्ये यूज करायचं, त्याशिवाय चव येत नाही छान. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. खोलगट कढईमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचे. हे आई थोडं थोडं घालते आहे म्हणून मी तुम्हाला 2 सांगते. 3 चमचे दिसत आहेत तुम्हाला, पण तो पूर्ण चमचा भरत नाही, त्यामुळे 2 चमचे आपल्याला मोठे भरून टाकायचे. मग आपण फोडणीमध्ये त्याला आलं लसणीची पेस्ट टाकायची आहे. तुमच्याकडे जर आलं लसणीची पेस्ट नसेल तर तुम्ही लसूण आणि आलं ठेचूनसुद्धा टाकू शकता, अजून चांगला अरोमा येतो. आणि ती आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे. खूप छान अशी त्याची तडतडली पाहिजे, ती छान आवाज आला पाहिजे त्याचा चुरचुरण्याचा, आणि एकदम छान अशी ती भाजून झाली की त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरची टाकायची आहेत. तुम्हाला किती तिखट आवडत असेल त्याप्रमाणे, कारण पुढे आपण याच्यामध्ये तिखट मसाल्याचा सुद्धा, पावडरचा सुद्धा वापर करणार आहोत. त्यामुळे ह्या 2 मोठ्या मिरच्या आहेत, त्या आईने अशा मोठ्या मोठ्या साईजमध्ये कापून फोडणीमध्ये टाकल्यात. आता त्यासुद्धा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. याच्यासाठी मी इंडक्शन 200वरती ठेवलेलं आहे टेम्परेचर, फार वाढवलेलं नाही आहे. आता कांदा टाकला आहे. हा मोठा एक कांदा आहे बारीक चिरलेला, आणि तो सुद्धा आपण आता परतून घेणार आहोत. सगळं एकजीव करून मिश्रण आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान. कांद्याचा रंग बदलण्यासाठी आपली नेहमीची ट्रिक, आपल्याला लवकर कांदा भाजण्यासाठी आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर युजली आम्ही जे चवीपुरती संपूर्ण मीठ लागतं संपूर्ण रेसिपीला ते सगळंच टाकतो. आता ही आई तसंच करणार आहे. ती जेवढं ह्या रेसिपीला मीठ लागणार आहे तेवढं ती आता टाकून घेते. पुन्हा ती मीठ टाकणार नाही आहे. पण हे मीठ टाकताना आपल्याला बेतान टाकायचं आहे, कारण का हे खार आपल्याला जो रस्सा बनवायचा आहे त्याचा जो तुम्हाला मी काठ म्हटला तो मुळात खारट असतो, त्यामुळे मीठ जरा बेतानेच टाकायचं आहे आपल्याला. आता कांदा आपण परतून घेतो आहे. कांदा छान परतून घेऊन त्याचा थोडा रंग बदलायला लागला की मग आपल्याला पुढचं रेसिपी करायची आहे. तर आता आपण बघू शकता आई छान कांदा परतून घेते आहे, कारण कांदा शिजणं फार गरजेचं आहे, नाहीतर मग तो दाताखाली आल्यावरती आणि त्याची चव पण चांगली लागत नाही. त्यामुळे कांदा शिजणं फार गरजेचं आहे. आता आपण हे कांदा छान आई परतून घेते, बघू शकता. आणि आईने कांदा छान परतून घेतला आहे. आता ती त्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला आहे, एकदम बारीक केलेला नाही आहे, सुरीनेच जरा जरा असा चिरलेला आहे, आणि तो तिने टाकला आहे. हे सगळं करताना असताना गॅस मीडियमच ठेवा, नाहीतर हे करपणार म्हणून. सो आता जरा टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये साहित्य मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, आम्ही काय काय वापरलं आहे, किती वापरलं आहे ते सगळं. आता हे सगळे मसालेसुद्धा, तिखट, हळद, गरम मसाला, धण्याची पावडर किती प्रमाण घेतलं आहे ते सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. ते सगळं एकत्र टाकून घ्यायचं आणि ते सगळं एकजीव करून घ्यायचं. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला ते. आता हा मसाला करपू नये म्हणून आपण थोडं गरम पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे, पण गरम पाण्याच्या ऐवजी आईने तो काठच टाकला आहे, त्यामुळे अजून टेस्ट चांगली एनहान्स होईल त्याची. मी म्हटलं होतं तो काठ टाकायचा नाही आहे आपल्याला, तुम्हाला त्याच काठाचा वापर आईने केलेला आहे. आता त्याच्यातनं ह्याला छान उकळी येऊ दे, मग आपण पुढची प्रोसेस बघूया आईने काय केली आहे ती. आता हे छान, आता आईने जे वाटण केलं आहे, 1 वाटीचं खोबरं, ओलं खोबरं आणि मीडियम साईजचे 2 कांदे बारीक चिरून ते भाजून छान असं वाटण केलं आहे, ते बारीक केलं आहे मिक्सरमध्ये, आणि ते सगळं याच्यामध्ये टाकलं आहे. आता हे प्रमाण आहे हे 3 ते 4 माणसांसाठी आहे. 3 माणसं सहज खाऊ शकतात. म्हणजे
आणि थोडं गरम पाणी घालून ते भांडं धुवून घेऊन आई ते सुद्धा टाकते आहे ह्याच्यामध्ये. आणि आता हे वाटण ती एकजीव करून घेणार. गॅस इंडक्शनचं टेम्परेचर मीडियमच आहे, कमी ठेवलेलं आहे. आता थोडं वाढवते आहे कारण ते शिजलं पाहिजे, पाणी घातलं आहे ना म्हणून. त्याला बॉईल आल्याशिवाय आपण शिंपल्या नाही टाकू शकत. म्हणून आता आपण आई हे परतून घेते आहे चांगलं, कारण ते वाटण वगैरे सगळं एकजीव व्हायला पाहिजे ना म्हणून. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला ह्याची बॉईल होण्याची वाट बघायची आहे. हे छान बॉईल व्हायला पाहिजे. आता आई हे बॉईल झालेलं दिसते. त्यानंतर शिंपल्या आणि काठ सगळं टाकते. माझी अशी ॲडवाईस असेल की जर तुम्हाला वाटत असेल की नाही अजून ह्याच्यामध्ये कच लागू शकते, तर तुम्ही यातलं पाणी गाळून घ्या, वेगळं गाळून घ्या आणि मग टाका. असं पण स्टेप करू शकतो, पण जनरली कधी कच राहत नाही. 3 वेळा चांगलं धुतलं, 3 किंवा 4 वेळा धुवा तुम्ही पाहिजे तर तुमची शंका जाण्यासाठी, मग त्याची कच लागत नाही. सो आता आपण हे 2 छोट्या साईजचे बटाटे लांबडे लांबडे न कापता आईने गोलच कापले आहेत. ती म्हणाली आपण असेच टाकूया, हे खूप छान लागतात. बटाटा तुम्ही स्किप करू शकता जर तुम्हाला आवडत नसेल तर. आमच्याकडे बटाटा आवडीने खातात शिंपल्यांमधला, म्हणून आम्ही टाकले आणि चव खूप छान लागते अजून. आणि 4 माणसांसाठी पुरवठाला पण येतं ना आपल्याला. शिंपल्या कमी असतील तर आपण बटाटा घालून वाढवू शकतो. इंडियन लोकांची ती टेंडन्सी आहे की नाही आणि खासियत आहे ती आपली. आता हे छान परतल्यानंतर आईने पुन्हा भातावर खाण्यासाठी आणि कसं थपथपीत त्याचं प्रमाण होण्यासाठी, एकदमच ग्रेव्ही नाही, एकदमच पाण्यासारखं नाही, असं होण्यासाठी तिने एक पेलाभर पाणी अजून घातलं आहे. आणि ते ढवळून घेते, कारण बटाटाही आपला शिजायला हवा, शिंपल्या असंही फास्ट शिजतात, पण बटाटा थोडा शिजायला शिंपल्यांपेक्षा वेळ लागतो. मी मॅक्झिमम 15 ते 20 मिनटं हे आम्ही आता असंच ठेवून देणार आहोत. मीठ आपण टाकलेलं आहे आधीच, त्यामुळे मीठ आपण टाकणार नाहीत. आता आपल्याला आमसुलं टाकायचे आहेत. आमसुलं म्हणजे कोकणात कोकम म्हणतात, ते पण शेवट टाकायचं आहे आपल्याला. आईने हे झाकून ठेवलेलं होतं आणि आता आई हे पुन्हा बघते आहे उकळलं आहे का, कितपत शिजलं आहे वगैरे सगळं ती चेक करते आहे. ढवळून घेते एकदा पुन्हा. आता ह्याला छान उकळी आलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये आमसुलं घालणार आहोत. 4 आमसुलं आहेत छोट्या साईजची. आमसुलं म्हणजे कोकणात ह्याला आमसुलं कोकम म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात सांगा मला कमेंटमध्ये. तुम्ही कुठून आमचा व्हिडिओ बघताय तेही सांगा. आता कोथिंबीर पण आई टाकून घेणार आहे. कोथिंबीर टाकली आहे तिने थोडी गार्निशिंगसाठी आणि त्याचा वास पण छान येतो कोथिंबीरीचा. आणि आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे, एक 15 मिनटं तरी शिजवायचं आहे. ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचे रिप्लाय आम्हाला पाहिजे आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. तुमच्या सपोर्टची गरज आहे. नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. थँक्यू.